आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघामधील आमदारकीचे पद हे रिक्त झाले। सदर जागेसाठी आता पोटनिवडणूक होतीये। खरी लढत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्यामध्ये होणार आहे असं चिन्ह दिसतंय। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या 23 एप्रिल रोजी होत आहे। निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहे। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे प्रचंड मतांनी निवडून आले होते, तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मोठ्या प्रमाणावरती विकास कामे करून देखील त्यांना पराभव पत्करावा लागलाय। परंतु वर्षभरामध्ये स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यानं मतदारसंघामधील जागा रिक्त होऊन आता पोटनिवडणूक होत आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे गेल्या अनेक महिन्यांपासून हिंदुत्वामध्ये मोठ्या प्रमाणावरती सक्रिय झाले आहेत। सध्या त्यांच्या डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यात भगवा गमछा कायम दिसतो। त्यामुळे माजी मंत्री तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी संपूर्ण मतदारसंघात चर्चा सुरू आहे। मात्र सदर जागेसाठी भाजपने युवा नेते अक्षय कर्डिले यांना उमेदवारी द्यावी अशी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे। अक्षय कर्डिले यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मोर्चे बांधणी केली। आता त्यांनी गाव पातळीवरती कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू केल्यात। सदर निवडणूक ही बिनविरोध व्हावी असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, परंतु त्यांचे बिनविरोधचं स्वप्न धुळीस मिळाल्याचं चिन्ह दिसतंय। मात्र भाजपकडून अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी मिळणार अशी चर्चा होत आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर निवडणूक लढवावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी आहे। त्यामुळे माजी मंत्री तनपुरे हे देखील पूर्ण मतदारसंघ पिंजून काढतायत। त्यांनी आमदारकीचे 5 वर्ष आणि मंत्रिपदाच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण मतदारसंघात विकास कामांचा मोठा डोंगर उभा केलाय। त्या विकास कामांच्या जोरावरती ते निवडणूक लढवणार आहेत असं बोललं जात आहे। मात्र मागील निवडणुकीमध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक लढवल्यानं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय। त्यामुळे तनपुरे हे आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती मिळते। या सर्व राजकीय खेळीमध्ये विखे पाटील यांची काय भूमिका असणार आहे याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय। मनोज ताळवे, C24 राहुरी।